तर नमस्कार, जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपला अर्निंगच्या संदर्भात तर नाही, जरा एक थोडा वेगळा विषय आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो सविस्तर की नक्की झाले काय. सोने सोने दादा मी फक्त नाश्ता करायला गेलो नका ना. हो दादा, सोने 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 नको दादा नका ना. सोने नको आई गेले नाश्ता करायला गेलो. आई सपोर्ट नाश्ता करायला गेलो. नाश्ता करायला गेलो. हो नाश्ता करायला गेलो मी. हो नाश्ता करायला गेलो. सोने का पाहिजे ऐका ना, नाश्ता करायला गेलो. तुला पण दादा टीचर. हो नाश्ता करायला गेलो दादा मी. नाश्ता करायला गेलो. हो नाही नाश्ता करायला गेलो. इमानदारी नाश्ता करायला गेलो. हो आईची शपथ होते. मालकाची गाडी गाडी बोलली ना. हे पेट्रोल रे तू मोबाईल द्या ना माझा. बाकी जाळून टाकीन. फक्त नाश्ता हा मोबाईल आहे करायला का इधर नाश्ता करायला गेलो. तू काढून तू एकच हा. हे व्हिडिओ काढ. हो नाश्ता करायला ऑनलाईन गेलो. होता का? हा ऑनलाईन होता का? हा ऑनलाईन होतो. हो नाही ना दादा. हो झालं. काय होता? फक्त नाश्ता करायला गेलो. ऑनलाईन होता ना तू? नाश्ता करायला गेलो. नाश्ता करायला करायला गेलो. नाश्ता करायला गेलो. मी जातो फक्त नाश्ता. चुकी तेवढी झाली. नाश्ता करायला गेलो. तुम्ही व्हिडिओ बघितला हा पूर्ण. तर आता 2 दिवसापूर्वी घटना अशी झालेली आहे. लोणावळ्यामध्ये ऑलरेडी काय आहे, ओला उबेरला बंदी आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी ओला उबेर जे ऑनलाईन कंपनी आहे त्यांच्या विरोधात त्यांचं आंदोलन म्हणा किंवा काय असेल त्यांचं, स्थानिक लोक आहे त्यांनी त्याच्यावर पूर्णतः बंदी आणलेली आहे. तर त्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच नियम आहे त्यांचे, हे बऱ्याच ड्रायव्हरांना माहिती आहे की लोणावळ्यामध्ये ओला उबेरच्या ज्या काही बुकिंग आहे, कस्टमर बुकिंग करतात तर त्या पिकअप करायला अलाउड नाही. प्रायव्हेट बुकिंग तुमची असेल तर तुम्ही करू शकता. ओला उबेरला बंदी आहे तिथे. तर त्याच्यावरून झाला विषय असा की आपले एक पुण्याचे ड्रायव्हर आहे, त्यांनी तिथं बुकिंग घेऊन गेले होते. ते झाला विषय असा की ते काय पिकअप करायला गेले नव्हते, त्यांना बुकिंग पडली नव्हती. तो व्यक्ती फक्त तिथं टोल नाक्याच्या तिथं जवळपास कुठं हॉटेल आहे तिथं जेवायसाठी गेला, तर नाश्ता करायचा होता काहीतरी. तर तिथला एक इसम माणूस आहे, त्यांनी त्याला विचारणा केली की बा तू बुकिंग का घेऊन आला असं तसं. तर त्यांनी सांगितलं मी बुकिंग वगैरे घेऊन आलो नाही, मी नाश्ता करायसाठी आलेलो आहे फक्त, की ऑनलाईन जी बुकिंग आहे ती मी घेतली नाही. तरी पण त्या व्यक्तीने ती जी मारणारी व्यक्ती ती गुप्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं ते सांगतो, म्हणजे बाहेरचे परप्रांतीय आलेले आणि लोणावळ्यामध्ये तिथं दादागिरी गुंडगिरी करतात. तर त्याला अक्षरशः एवढं मारलं आहे, त्याची गाडी पूर्ण फोडली मागली सगळ्या काचा फोडल्या तिच्या, त्याला पण मारलं आहे. आता तुम्ही त्या व्हिडिओत बघितलं असन, डोकं धरून अक्षरशः त्याला दुसऱ्या गाडीत जो टेम्पो शेजारी होता त्या टेम्पोवरती तो त्याचं डोकं धरून आपटीत होता. म्हणजे किती भाईगिरीने दादागिरी करतोय. आणि शिवाय त्याच्यानंतर आता जी गोष्ट कळाली की तो, आता मी व्हिडिओ बनवतोय तो 2 दिवस झालेले आहे त्या गोष्टीला. त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, पोलिसांचं मानतो की बुवा त्यांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याच्यानंतर आपल्या पुणे मुंबईच्या ज्या काही संघटना होत्या त्या पण तिथं गेलेल्या आहे, त्यांनी कारवाईसाठी मागणी केली. त्याच्यामुळे संघटनांचं पण आभार मानतो की त्यांनी एक ड्रायव्हरसाठी तुम्ही तिथं गेले, ड्रायव्हरसाठी जे काय करता येईल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही केलं, तर ते चांगलंच आहे. पण हा व्यक्ती बाहेरून परप्रांतीय आलेला आहे, तरी पण हा एवढी दादागिरी करतोय. अक्षरशः त्या मुलाला एवढं जबर मारहाण केलेली आहे ना. जर समजा त्याला जर ते डोक्याला लागलं असतं, त्या टेम्पोचा काय भाग लागला, समजा त्याचा पत्रा वगैरे लागला डोक्याला जोरात, निबार मारहाण झाली, जीवानीशी पण जाऊ शकतो तो. मग आता याच्यावर काय करायला पाहिजे? पोलिसांनी कारवाई केलीच तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण पोलिसांनी पण एक तिथल्या लोकांना तरी, एक लोकल लोक आहे ना, पोलिसांनी समज द्यायला पाहिजे. मी माझ्या व्हिडिओच्या वतीने त्यांना एक विनंती करतो की दादांनो, तुम्ही तुमचं पण बरोबर आहे, आम्ही पण हे ओला उबेरच्या धंद्याला कटाळलेलो आहे, कारण रेट वगैरे नाही. त्याच्यामुळं बरेच ड्रायव्हरांना, बरेच म्हणजे जवळपास आता पुणे मुंबईच्या सगळ्या 100% ड्रायव्हरांना ह्या ऑनलाईन कंपन्यांमुळं तोटा सहन करावा लागतोय. जो रेट पाहिजे तो रेट भेटत नाही. त्याच्यासाठी तुम्ही तिथं लोकलला केलं आहे, आम्ही पण त्याला सपोर्ट करतोय ना. आम्ही पण वैयक्तिक लोणावळ्याच्या बुकिंग, मी तर जात नाही कधी,
1 ते 2 वेळाच मी फक्त लोणावळ्याला गेलेलो आहे, ते पण रिटर्नचे रेट घेतलेत त्याच्यामुळेच गेलेलो आहे. पण तिथं आम्ही पिकअप अलाउड करत नाही. आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी. माझ्या संदर्भात एकदा मला गाडी अडवली होती, मला पण त्यांनी विचारणा केली. पण त्या व्यक्तीने जशी विचारणा केली ती मला की इथं ओला उबेरला अलाउड नाही. मी त्यांना सांगितलं दादा हे मला माहिती आहे, मी रिटर्नचे बुकिंगचे रेट घेऊन आलेलो आहे, कस्टमरला ड्रॉप केलं आणि मी इथून आता सर्व पुण्याला जाणार आहे. तर त्या व्यक्तीने मला सोडून दिलं. पण आजच्या ज्या ह्या व्यक्तीने एवढी मारहाण केली त्या व्यक्तीला, ठीक आहे नवीन माणूस आला असेल ना, त्याला माहीत नसेल तर तुम्ही त्याला सांगा की भाऊ इथं अलाउड नाही, तू इथून जाऊ शकतो, पिकअप वगैरे करू नको तू. पण त्याला न सांगता, आणि शिवाय ती व्यक्ती तर काही पिकअपला गेली नव्हती, तिला माहितीसुद्धा होतं की इथं पिकअप अलाउड नाही, पण ती व्यक्ती नाश्ता करायसाठी गेली होती. तर तरी पण त्याला एवढी मारहाण केलेली. तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. तर माझं फक्त अजून सांगणं ह्या व्यक्तींना आहे, लोणावळ्याचे व्यक्ती जर व्हिडिओ बघत असतील तिथल्या, तर प्लीज तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही करताय हे तुमच्या भल्यासाठीच करताय, पण त्याच्यात तुम्ही पण ड्रायव्हरच आहे ना, मग तुम्ही दुसऱ्या ड्रायव्हरला असे मारहाण करणं चुकीचं आहे. आता ह्या ज्या व्यक्तीने केली हा परप्रांतीय आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तिथल्या ज्या लोणावळा खंडाळ्याच्या ज्या रिक्षा टॅक्सी संघटना ज्या आहेत, त्यांचे कोणतरी अध्यक्ष का कोण होते, त्यांनी बाईट दिली की बाबा ह्या व्यक्तीशी आमचा काहीही संबंध नाही, ती व्यक्ती बाहेरच्या राज्यातली. तर तिने ती मारहाण केलेली आहे. तो व्यक्ती दारू पेलेला होता हे पण नंतर समजलंय. पण माझी एक विनंती आहे लोकल लोकांना, ठीक आहे तुम्ही तुमच्यासाठी चांगल्यासाठी केलेला आहे निर्णय, त्याच्याबद्दल आम्हाला काही वाद नाही. पण एखादा नवीन ड्रायव्हर असेल ना, तर तुम्ही त्याला एक समज द्या की भाऊ इथं पिकअप अलाउड नाही, तू इथून जा डायरेक्ट. तो पण ऐकन ना, त्याला पण ह्या गोष्टी समजतात. तुमचे पण मी काही वेळा अनुभव घेतले. तुमचे पण लोकलचे जे लोक आहेत ना, ते पण काही जण भरपूर दादागिरी करतात, सांगायची भाषा अजिबात नसते. आम्ही साधारण रोडच्या कडेला जरी गाडी लावून थांबलो ना, तरी पण ते डायरेक्ट येऊन विचारतात काय ओला उबेरचं बुकिंग न्यायला आलं आहे का, इथं अलाउड नाही करायचं, नाही तर मग लय मारण्यात येईल, असं तसं. भाऊ आम्हाला ह्या गोष्टी कळतात, आम्ही का करू ते ना. तर ठीक आहे, जाऊ द्या, झालं तर त्याचा आपण निषेध व्यक्त करतोय. मला 2 दिवस टाईम नसल्यामुळे व्हिडिओ बनवायला जमला नाही, पण तरी पण मी ह्या 2 दिवसानंतर व्हिडिओ केला. तरी पण माझी अजून विनंती आहे की बा जिथले जे स्थानिक लोक आहे, बाकी आपले तिथले आमदार जे आहेत सुनील अण्णा शेळके, त्यांचे कार्यकर्ते जरी हे व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही पण याच्यावरती अण्णांशी जरा थोडं बोलणं करून जो त्रास होतोय बाकीच्या ड्रायव्हरांना तो होऊन देऊ नका. हा जो कोणी व्यक्ती आहे त्याच्याकडून पोलिसांनी तर कारवाई केलेली आहे, पण तुम्ही पण प्रयत्न करा की ज्या ड्रायव्हरचं नुकसान झालं आहे त्याला त्याच्या गाडीचं नुकसानीची भरपाई त्यांनी द्यावी करून, आणि कठोरात कठोर कारवाई करावी त्याच्यावरती. आणि अशा लोकांपासून तुम्ही पण सावध राहा. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तुम्हाला असे येणार आहे, आम्ही जर तिथं बुकिंग जर घेऊन नाही आलो, मी पुण्याचा ड्रायव्हर आहे, मुंबईचे ड्रायव्हर असतात, बाहेरून नाशिक वगैरे वरून येणारे राहतात, आम्ही जर लोणावळ्याच्या बुकिंग जर घेऊन नाही आलो तर मग तुम्हाला तरी तिथून कशा बुकिंग भेटतील, तुम्हाला भाडे कसे काय भेटतील तिथून, हा पण तुम्ही विचार करा. तुम्ही स्थानिक लोक जरा थोडा विचार करून या गोष्टी बघा कसं करता येईल काय. कारण तुम्हाला जर रोजगार पाहिजे असेल तर इकडून लोक जेवढी तिथं जातील तेवढा रोजगार भेटेल. आता ह्या अशा जर घटना होत राहिल्या तर इथून नंतर काय होणार. आता ही बातमी एवढी पसरली ना, महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण पसरलेली ही बातमी. कारण मी हिंदी चॅनेलचे न्यूज चॅनेलला सुद्धा त्या बातम्या बघितल्यात, जेणेकरून महाराष्ट्राच्या बाहेर पण बातमी गेलेली आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, लोकसुद्धा या व्हिडिओ बघतात आणि मग विचार करतात लोणावळ्यात जावा की नाही जावा. त्याच्यामुळे हा परिणाम सगळा तुमच्या याच्यावर होऊ शकतो. आम्हाला इथून नाही लोणावळ्याची बुकिंग घेतली नाही, आम्हाला लोकल धंदा आहे. लोकल आम्ही इथं पुण्यातल्या पुण्यात गाडी चालू शकतो. आम्ही पुन्हा मुंबई करतोय, मी तर वैयक्तिक आउट स्टेशन चालतो, मला बुकिंग आहेत. पण जर इथून लोणावळ्याच्या बुकिंगच जर कोणी व्यक्तीलाच तिथं सोडवलं नाही तर मग तुम्हाला तरी तिथून कशा बुकिंग भेटतील. आता बऱ्याच जणांनी व्हिडिओ याच्यावरती बनवले, जे व्हिडिओ बनवणारे आहे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे, जे व्हिडिओ बनवतात, प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्ही इथून पुढे तिथं बुकिंग घेऊन जाणार नाही, किती रेट भेटला तरी घेऊन जाणार नाही. त्याचं कारण असं की जर परिस्थिती अशी जर उद्भवत असेल एखाद्यावरती, आता तो पण ड्रायव्हरचे, आम्ही ड्रायव्हरच आहे, त्याच्यामुळे मग आम्ही असंच विचार करणार ना. त्याच्यामुळं हे तुमच्यासाठी एक खास हा व्हिडिओ, हा तुम्ही पण लक्षात ठेवा की अशा गोष्टी होऊन नका देऊ. आणि जर होत असेल तर त्याला थांबवणं पण तुमची जबाबदारी. कारण तुम्हाला वाटत असेल की असं जर आपण केलं तर मग पुण्या मुंबईचे ड्रायव्हर घाबरतील, इथे येऊन बुकिंग घेणार नाही, असं तसं. बुकिंग तर मेन म्हणजे घेतच नाही आम्ही पहिल्यापासून तिथं, आम्हाला या गोष्टी माहिती आहे. पण इकडून जे ड्रॉप होतात ते ड्रॉप पण तुमचे व्हायचे बंद होतील आणि त्याच्यामुळे तुमच्या धंद्यावरती अजून परिणाम होईल.
त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करा. आता माझा व्हिडिओ हा व्हायरल होतोय नाही होतोय त्याची गोष्ट वेगळी आहे. पण जितक्या लोकांना जरी दिसन, लोणावळ्याच्या लोकांनी बघितला, 5 लोकांनी जरी बघितला तरी तुम्ही तुमच्या 50 लोकांना सांगू शकता किंवा अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे आज सर्वस्वी परिणाम आपल्याच धंद्यावरती होईल. तर चालेल, जो काही विषय झाला तो एकदम निंदनीय आहे. त्याला आता झालेल्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई तर केलेलीच आहे. पण अजून आता इथून पुढं लक्षात ठेवा, पुणे मुंबईच्या ड्रायव्हरांना पण विनंती आहे, तुम्हाला जर बुकिंग घेऊन जायची असेल, उबेरची, ओलाची पडू, ओलाच्या बुकिंग इथून 1,500 आणि 2,000 रुपयांनी पडतात. कस्टमरशी डायरेक्ट बोलायचं. मिनिमम आपण आता जर समजा लोणावळ्याची रिटर्न बुकिंग जर घेतली तर आपण 300च्या पॅकेजने घेतो. तर मिनिमम विचार असा करायचा, बुकिंग जर पडली, मी म्हणत नाही तुम्ही घेऊ नका, घ्या बुकिंग तुम्ही, पण तिथं जाऊन जरी कुणी अडवलं तरी त्याला सरळ सांगा की दादा मी काही इथून परत बुकिंग घेणार नाही, मी आपलं माझं पुण्याला जाणार आहे. पण कस्टमरकडून रेट घेताना कमीत कमी आपलं जे 300चं पॅकेज आहे, 12 रुपये किलोमीटरने सॅडान गाडी आपली चालते, तर 3600 रुपये, मग भले ती 1,500 रुपयांनी बुकिंग पडू किंवा 2,000 रुपयांनी पडू, नाही तर 3,000 रुपयांनी पडू, पण मिनिमम तुम्ही 3600 रुपये आणि प्लस रिटर्न यायचा जो टोल लागतो 320 रुपये, तो टोल कस्टमरकडून घ्यायचा. कस्टमर जर ॲग्री झाला द्यायला तर तुम्ही ती बुकिंग घेऊन जा, नाही तर तुम्हाला असंही गेले तरी परवडत नाही. आणि जर चुकून एखाद्या दिवशी सापडलेच तुम्ही तर मग असे परिणाम होतात. आता ह्या गोष्टीमुळे इथून पुढं लोक सावध होणार आहे. लोणावळ्याचे जे काही लोक आहे ते पण सावध होतील या गोष्टींना, की बा आपण एक समज देऊन सोडायला पाहिजे व्यक्तीला. मारहाण करणे हे चुकीचं आहे सगळं. आता इथून पुढं नक्की ते पण लोक सावध होतील. म्हणजे जी दादागिरी आधी चालत होती ती इथून पुढं कमी होईल. मग ठीक आहे, चला या गोष्टी आता सगळ्यांनीच विचार करा. मी सांगितलं तसं जाताना रेट मिनिमम रिटर्नचा 1 डेच्या पॅकेजचा जो 300 किलोमीटरचा रेट आहे ते तुम्ही त्यांच्याकडून घ्या. झालेल्या गोष्टीचा आता परत आपण काय बोलू शकत नाही, त्याच्यावरती झालं गेलं. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे. संघटना वगैरे तिथं गेल्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना जे करता आलं ते केलं. त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे, पोलिसांचा पण आभारी आहे. आता मी इथून मागं पोलिसांच्या व्हिडिओ ज्या टाकल्या होत्या चुकीच्या, त्याच्यावरती लोक मला कमेंट करत होते की बाबा पोलिसांना तुम्ही का टार्गेट करता ह्या त्या गोष्टी. तर जे वाईट आहे त्यांना आपण वाईट बोलतोय, जे चांगले आहे आज त्या पोलिसांनी कारवाई केली आपण त्यांना चांगलंच म्हणतोय. तर ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. व्हिडिओ हा भरपूर मोठा झालेला आहे, कारण मला आता हा व्हिडिओ टाकायचा होता इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या शॉर्टला, पण यूट्यूबला शॉर्टला पडतोय का नाही किंवा डायरेक्ट मोठ्यामध्ये पडेल व्हिडिओ डायरेक्ट व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, चला इथून पुढं इथून मागं जसा सपोर्ट केला तसं इथून पुढं मला सपोर्ट करत राहा तुम्ही. आपण अशाच व्हिडिओ बनवत जाऊ. आणि हा व्हिडिओ जर बघितला तर याच्यानंतर मी आता व्हिडिओ दुसरा बनवतोय, तर तो व्हिडिओ जर आला तर तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला पुढला व्हिडिओ आलेला कळेल. तर पुढला व्हिडिओ असा बनवतोय आपण की आपल्या गाडीवरती जे पोलीस जे चुकीचे फाईन वगैरे मारतात तर त्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे आपलं. तर मी ते पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगेन. तर ते जे चुकीचे चालान मारलेले तर ते आपल्याला रिमूव्ह कसे करता येतील, तर त्या ॲपमध्ये मी पूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओ बनवतो. तो व्हिडिओ भरपूर मोठा पण होऊ शकतो, तो तुम्ही बघा. तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे नेक्स्ट टाईम. तर त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा यूट्यूबच्या, आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा. ठीक आहे, चला धन्यवाद. जय शिवराय.